शोधतोयस? वर्गीकरण करताय. किचन मधला कचरा, हार, फुलं, निर्माल्य, टिश्यू पेपर म्हणजे ओला कचरा ग्रीन बकेट मध्ये, ज्याचं हवं तर मला कंपोस्ट बनवता येतं. आणि प्लास्टिक, वर्तमानपत्र, कचऱ्याच्या बाटल्या, रबर, धातू, सुका कचरा आणि घातक कचऱ्यामध्ये डायपर, सॅनिटरी नॅपकिन, कॉन्डोम, बॅटरी, रेझर, ब्लेड, इंजेक्शन आणि औषधाच्या बाटल्या. वा, मानलं पाहिजे तुला. आता मीही कचऱ्याचं वर्गीकरण नेहमी करत जाईन. PCMC तर्फे जनहितार्थ जारी. ऑडियन्स प्लीज क्लॅप. देख 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 तू यहाँ वहाँ ना ग्रुपची मुलं आहेत, सो टाळ्या होऊन जात. 2 वर्षाची मुलं आहेत फक्त, आणि स्वच्छता कशी करायची ते सांगतायत आपल्याला, मेसेज देतायत. तो का करे भैया? गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. देख 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 तू यहाँ वहाँ न फेंक, देख फैलेगी बीमारी, होगा सबका बुरा हाल. अरे तो क्या करे भैया? गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. जाहीर आवाहन, जाहीर आवाहन, जाहीर आवाहन. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की घनकचरा व्यवस्थापन अधिनियमानुसार सर्व घरगुती व व्यावसायिक यांनी त्यांचा निर्माण होणारा दैनंदिन कचरा ओला व सुका असा वर्गीकरण करून येणाऱ्या मनपा वाहनामध्ये देण्यात यावा. कचरा वर्गीकरण न केल्याचे निदर्शनास आल्यास प्रथम वेळी 300 रुपये व नंतरचे प्रत्येक वेळी 500 रुपये दंड आकारण्यात येईल. तरी सर्व नागरिकांनी ओला व सुका कचरा वर्गीकरण करून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्वच्छ भारत अभियानात सहकार्य करावे. धन्यवाद. पिंपरी चिंचवडकर आठवलं का काही? रोज वाजतंय ना हे गाणं. ओला सुखा कचरा विलगीकरण